आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता सायली ही आता पोलीस स्टेशनला आलेली असते आणि ती आता येऊन तिथे खोटं नाटक सांगत असते, कारण आधीच ना शर्वरीने पोलिसांना पुरावा दाखवलेला असतो. त्यामुळे आता पोलीस देखील सायलीची उलट तपासणी करत असतात. सायलीला म्हणत असतात की तू जसं म्हणतेस की 30 तारखेला जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा जय खानोलकर तुझ्यासोबतच होता, बरोबर. मग तेव्हाच ती म्हणत असते की आधी जय खानोलकरने मला अश्लील असे घाणेरडे मेसेज केले होते. मी त्याला नाही म्हटलं तर तो थेट ना तिथेच आला. तेव्हाच ना मग आता शरू आपल्या मोबाईलमध्ये असलेलं फुटेज दाखवू लागते, जे की 30 तारखेचं असतं. ती आता म्हणत असते की जरा नीट बघ तारीख, 30 तारीख दिसत आहे आणि वेळसुद्धा दिसते का तुला? यावरून तर समजतच असेल ना काय खरं आणि काय खोटं ते. म्हणजेच 30 तारखेला जय खानोलकर हा माझ्यासोबत होता ऑफिसमध्ये. खरं तर लाईट गेली होती आणि त्यामुळेच आम्ही ऑफिसमध्ये अडकलो होतो आणि त्यानंतर आम्ही सकाळी तिथून बाहेर पडलो. तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही मकरंदला विचारू शकता. मकरंद म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये एक आहे आणि त्याने आम्हाला सकाळी दोघांनाही पाहिलं होतं. तुम्ही पूर्ण CCTV फुटेजही चेक करू शकता की आम्ही कधी निघालो ते सुद्धा. असं देखील आता इकडे असणारी ही जी शरू आहे ती बोलत असते. शरूने बोलल्यानंतर पोलीस देखील आता शरूच्या बोलण्यावर तसा विश्वास ठेवत असतात, कारण शरूकडे पुरावा असतो पण सायलीकडे कोणताही पुरावा नसतो. सायलीने हे सगळं समायराच्या म्हणण्यानुसार केलेलं होतं. समायराला कुठे माहिती होतं की आदल्या रात्री जय आणि शरू एकत्र होते आणि ते सुद्धा ऑफिसमध्येच. म्हणूनच आता इकडे असणारी ही जी सायली आहे ती म्हणत असते की ही उगाच ना खोटं सांगते, ही जय खानोलकरची बाजू घेते. पण माझ्यावर जी काही परिस्थिती आली होती ना त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की जय खानोलकर चांगला माणूस नाही आहे, असंही म्हणून ती आता ओरडू लागते. आणि जेव्हा ती असं म्हणून बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे असणारी ही शरू म्हणत असते की जय खानोलकरवर ना आरोप करण्याआधी ना 10 वेळा विचार कर की तू काय बोलतेस ते. बिचारा साधा सरळ माणूस कोणाच्याही अद्यात मध्यातही नसतो, कामाशी काम ठेवतो. मुळात ना स्त्रियांशी तो बोलायला सुद्धा जात नाही आणि त्या जय खानोलकरवर तू इतके भयानक घाणेरडे आरोप करतेस. हे करताना जरा देखील लाज वाटत नाही का तुला? असंही आता इथे असणारी आसावरी जी आहे ती बोलत असते. आसावरी जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे असणाऱ्या या सायलीला पोलीस संधी देतात आणि म्हणतात की तू हे सगळं काही खरं आहे असं म्हणतेस ना, मग तुला आम्ही वेळ दिलेली आहे, त्या वेळेत आम्हाला सांग की काय खरं आणि काय खोटं ते. पुरावे आण म्हणजे समजेल. आता सायली बाहेर जाते. बाहेर जाऊन तिने ना तातडीने कॉल केलेला असतो इकडे असणाऱ्या या समायराला आणि समायराला कॉल करून ती सांगू लागते की कुठे आहेस तू? इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तू आता आम्हाला काही झालं तरी मदत कर, असंही आता तिने सांगितलेलं असतं. आणि तेव्हाच ना इकडे समायरा म्हणत असते की तू मला ह्यामध्ये घेऊ नकोस, उलट तूच सांग की तुला पैसे हवे होते, यासाठी तू हे सगळं काही केलंस, मला मध्ये घेऊ नकोस, असं देखील आता तिने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा ती हे सगळं काही सांगते ना तेव्हा आतमध्ये येऊन सायलीला खोटं नाटक सांगावंच लागतं. सायली आता आतमध्ये येते आणि सगळ्यांसमोर सांगू लागते की काही पैशांसाठी मी असं केलं, मला असं वाटलं की याची बदनामी केली तर मला निदान पैसे तरी भेटतील आणि म्हणूनच मी हे सगळं केलं, असंही आता इकडे असणारी सायली बोलत असते. तेव्हाच ना शरू भयानक चिडलेली असते. शरू म्हणत असते की 4 पैशांसाठी तू जे काही केलंस ना ते अगदीच चुकीचं होतं आणि हे सगळं करताना जरा देखील लाज वाटली नाही का, असं बोलून ती आता तिच्यावरच चिडलेली असते. आणि ती आता तिला सरळ सुनावते की खूप झालं, आता तुझं ऐकून घ्यायचं नाही आहे, तू आत्ताच्या आता ही केस मागे घे. मग ती आता ही केस मागे घ्यायला सुद्धा तयार झालेली असते. ती म्हणत असते की सॉरी, मला तक्रार मागे घ्यायची आहे. आणि मग सायलीने तक्रार मागे घेतल्याबरोबर पोलीसही आता म्हणत असतात की तुम्ही जय खानोलकरना ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे जे काही फॉर्म फिलअप वगैरे करायचे आहेत ते करा, मग तुम्ही घेऊन जाऊ शकता बिनधास्तपणे, असंही आता सांगितलं जातं. तेच दुसरीकडे आता आकाश म्हणत असतो की चल तसे आम्हाला उशीर झालाय, मी एक काम करतो, शरूला घरी सोडतो आणि तिथून मीही जातो. गौतम म्हणतो की हो तू टेन्शन घेऊ नको, इथलं काय आहे ना ते मी बघतो, ज्या काही सबमिशन आहे ना ते मी करतो, असंही बोलतो. आणि मग आता वकिलांसोबत तो आता इथे बोलत असतो. तेच इकडे तेजस्विनी खूप जास्त काळजीत असते. तेजस्विनीला चिंता वाटत असते. ती विचार करत असते की काय होतंय हे. तेवढ्यातच जय आणि गौतम घरी आलेले असतात. जय आणि गौतम जसे घरी येतात ना तेव्हा मात्र आता इकडे तेजस्विनी जयला बोलत असते की काय झाले बा,
ठीक तर आहेस ना, सगळं ओके आहे ना, असं बोलून ती आता त्याची चौकशी करत असते. तेव्हाच तो काहीच बोलत नसतो. तेव्हाच त्याला आता आरामाची गरज असते, कारण या सगळ्या काही गोष्टी सारख्या त्याच्या आयुष्यात घडलेल्या नसतात, त्या आता घडलेल्या असतात. आणि हे सगळं बघून ना त्याला खूपच जास्त त्रास होत असतो, मनस्ताप होत असतो. आणि त्यामुळेच ना मग त्याला असं वाटत असतं की इथे थांबून आता उपयोग नाही आहे. तो निघून जातो. तेच गौतम तिथे असतो. गौतम तिथे असल्यावर आता तेजस्विनी गौतमला म्हणत असते की आज जय घरी आला आहे ते फक्त तुझ्यामुळे, थँक्यू सो मच असंही बोलून ती आभार मानत असते. मग तेच ना तेजस्विनी या सगळ्यामध्ये खूप जास्त हायपर होते. ती रात्रीतच ना ऑफिसमध्ये जाते आणि तिला आता सगळं काही चेक करायचं असतं की हे सगळं नेमकं केलं आहे तरी कोणी, कारण तिला संशय येत असतो. आणि त्याचसाठी ती जाते आणि जेव्हा CCTV फुटेज बघते त्यामध्ये सरळ आणि स्पष्ट तिला दिसत असतं की इथे जी समायरा आहे त्या सायलीला पैसे देते आणि हे काम करायला सांगते. हे जेव्हा तिच्या आता लक्षात येतं ना तेव्हा ती म्हणत असते की म्हणजे असं आहे तर तिने आता या समायराला भेटायला बोलवलेलं असतं. समायरा बोलते की आंटी बोला ना. तेव्हाच ना तेजस्विनी जोरात कानाखाली वाजवलेली असते. तेजस्विनी कानाखाली वाजवल्याबरोबर आता तेजस्विनीला ती म्हणते की काय झालं आहे, तुम्ही मला का मारलं, तेव्हाच तू माझ्या मुलाच्या बाबतीत काय केलं, तुला काय वाटलं, मी विसरली का, मला काही दिसलं नाही असं वाटलंय का, मला सगळ्या गोष्टी दिसल्यात, मी CCTV फुटेजमध्ये चेक केल्यात, हे सगळं तू का केलं, खरं खरं सांग. तेव्हाच ते आता म्हणत असते की नाही, मी खरं तर ना हे सगळं फक्त असं वाटत होतं की जयने लग्नासाठी नकार देवा ना यासाठी मी केलं, बाकी माझा काहीच उद्दिष्ट नव्हतं असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच तू ह्या सगळ्यामध्ये माझ्या मुलावर कोणते आरोप टाकलेस, तुला ना हे जर असंच पूर्ण करायचं असेल ना तर तू आता तरी माझ्या समोर उभी आहेस, नाही तर तुला इकडची तिकडे करून टाकेल, गायब करून टाकेल अशीही तेजस्विनीने धमकी दिलेली असते. तेच इकडे आता शरू कामाला जायला निघालेली असते. तेच पमा तिला म्हणत असते की बा काहीतरी खाऊन जा, चहा आणि चपाती. ती म्हणत असते की नको, नुसती मला चहा दे. आणि मग ती आता चहा पीत असते. चहा पीत असतानाच आता खरं तर ना मी आता तेजस्विनीला कॉल करणार आहे असं पमा म्हणते. आणि पमा सांगत असते की मी जरा फोन करून बोलून घेते की त्यांच्या घरात कशी अवस्था आहे, काय आहे, थोडं विचारपूस करायला हवीच ना. आता शरू देखील जयबद्दल गोडवे गात असते. तेच तिला अनु चिडवत असते. कालपर्यंत तर जयला एवढं सगळं नावं ठेवत होती आणि आज चक्क त्याच्याबद्दल चांगलं बोलते. त्यानंतर आता शरू स्वामींचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडलेली असते. तेच आता न्यूजमध्ये सगळं काही चांगलं दाखवलं जात असतं. म्हणजेच ना आता जयवर जे आरोप लागलेले होते ते खोटे होते. त्या मुलीने पैशांसाठी हे सगळं काही केलं हे देखील आता न्यूजमध्ये दाखवलं जातं. तेव्हा तेजस्विनी हे सगळं बघते. तेजस्विनी म्हणत असते की काय माणसं आहेत ना, जेव्हा बातमी होती तेव्हा लगेच छापून आणली, लगेच सगळीकडे रिपोस्ट केली, पण आता त्यांना कळतंय ना पण काय गरज होती ही बदनामी करायची. या मुलीनं 4 पैशांसाठी ना कुठल्याही थराला जातात, काही करतात, जरा म्हणून त्यांना कशाचं गांभीर्य नाही आहे असंही इथे असणारी तेजस्विनी आता बोलत असते. तेजस्विनी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र जय तिकडनं जायला निघालेला असतो. जयला ती म्हणत असते की जय असा काय करतोयस, थांब ना, काहीतरी खाऊन जा. जय म्हणत असतो की मला काही नकोय. जय तोंडात ना एकही शब्द बाहेर काढत नाही. तेच आता आजी म्हणत असते निदान ज्यूस तरी पिऊन जा माझ्यासाठी. मग आता तो तिथे बसलेला असतो. बिंदू ज्यूस घेऊन येते, पण ज्यूस द्यायच्या आधी तेजस्विनी बोलत असते की मला कळतंय तुला त्रास होतोय, ह्या मुलींना पैशांसाठी कुठच्याही थराला जातात, म्हणूनच मी तुला सांगत होते की कामावर मुलींना ठेवू नको, या साक्षी एंटरप्राइजेसमुळे खूप जास्त त्रास झालेला आहे असं देखील तेजस्विनी जयला बोलत असते. जयला आता ज्यूसचा ग्लास पुढे केलेला असतो, पण जय आता ज्यूस न घेताच घराच्या बाहेर पडतो. तेव्हा तेजस्विनीला टेन्शन येतं. तुम्हाला भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.